नमस्कार. आपण कृषी सहाय्यक म्हणून इथे पूर्ण इथे 5-6 गावांमध्ये तुम्ही इथे काम करत आहात. सन्माननीय सागरजी चव्हाण सर. तर इथे आता आमच्या शिडवणे नंबर 1 शाळेची मुलं तुमच्यासोबत आलेली आहेत बांधावरची शाळा या कार्यक्रमांतर्गत. तर तुम्हाला काय वाटतं? खरं तर आम्हाला छान वाटतं की आज कृषी दिनानिमित्त PG शिडवणे 1 नंबर शाळेची मुलं आहेत बांधावरच्या शाळेचा उपक्रम करायला आलेले आहेत. आणि आम्हाला जे प्रात्यक्षिक राबवायचं होतं की दोरीच्या सहाय्याने श्री पद्धतीने भात लागवड ते त्यांच्यामार्फत प्रत्येकाची शेती असल्यामुळे आपण त्यांच्यामार्फत त्यांना दाखवतोय. प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता की मुलं कशी एकदम आवडीने आपल्या शेतावरती जशी लागवड करतात तशी दोरीच्या पद्धतीने इथं भात लावण करत आहेत. आपल्याला उपक्रम राबवताना हे त्यांना दाखवून द्यायचं आहे की शेतकरी कसा रात्रंदिवस शेतामध्ये राबतो आणि त्याच्याबद्दलची जे कृतज्ञता आपल्याला ह्या दिनानिमित्त त्यांना दाखवून द्यायची आहे, जेणेकरून त्यांच्याही लक्षात असेल की शेतकरी कसा काम करतो, आपले आई वडील कसे काम करतात शेतात. खरोखर देश एक हा उपक्रम राबवण्यामागे आहे. चांगली माहिती देत आहात तुम्ही. आणि तुम्ही स्वतः शेतकरी असणार, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याचे मुलगा आहात. त्यामुळे तुम्हाला काय लहानपणापासून शेतीची आवड होती की अचानकपणे तुम्ही कृषीच्या अभ्यासक्रमाकडे वळलात? असं काही नाही. पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळी आम्ही ग्रॅज्युएट 12वी झाली त्यावेळी मी पण एक शेतकरी असल्यामुळे कृषी क्षेत्रात जायची आवड होती. पण एक ठिकाणी असं हे दिलं होतं सजेशन की यावेळी इंजिनिअरिंगचं कृषी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग करण्याची पण एक संधी आहे, म्हणून मी BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलं. 4 वर्ष डिग्री झाल्यानंतर मी ही एक्झाम देऊन कृषी क्षेत्रामध्ये आता जॉब करत आहे. खरं तर म्हटल्याप्रमाणे आमची पार्श्वभूमी पण शेतकरीच आहे. मी आता संध्याकाळी 4 वाजता जास्तीत जास्त वेळ काढून इथलं काम संपवून मी माझ्या शेतात जाणार आहे, म्हणून माझी थोडी गडबड आहे. मला ही लावणी करायची. छान छान छान. लोकांप्रमाणे आपणही आपली शेती करतो. आता आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावं वाटतं, कशा प्रकारची शेती त्यांनी करायला हवी? आता तंत्रज्ञान नवीन जे तंत्रज्ञान येतंय, जसं आपण बघतो ही पद्धत लावणीची पद्धत आहे, ही श्री पद्धत आपण याला म्हणतो. तसंच नवीन तंत्रज्ञान जे काय आहे ते आपल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धती असतील, वेगवेगळे तंत्रज्ञान असतील, यांत्रिकीकरण शेतीमध्ये आपलं केलं पाहिजे त्यांनी, जेणेकरून आपली मजूर, आता आपण बघितलं तर मजुरांची कमतरता आपल्या शेतामध्ये दिसून येते. त्यामुळे मजूर आपल्याला उपलब्ध होत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाकडे आपण वळलं पाहिजे, जेणेकरून नवीन तंत्रज्ञानामुळे आपला वेळ आणि पैसाही जेणेकरून वाचेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपल्या भर पडेल. अशी शेती शेतकऱ्यांनी इथल्या अवलंबली पाहिजे. आता इकडे आपल्याकडे भरपूर शेतीची जमीन आहे, पण बऱ्याच प्रमाणामध्ये ना साहेब इकडे आपली शेतीची जमीन आहे ती पड दिसते. त्याचं कारण काय असू शकतं? एक आहे की आपल्याकडे रोजगाराची संधी, आपल्याकडे बहुतांश म्हणजे घरामागे एक पुरुष असेल हा मुंबईकडे स्थलांतरित होतो, जेणेकरून त्याला जॉबच्या दृष्टीने मुंबईकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इकडे बाकी रोजगाराच्या संधी म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने ज्यावेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यावेळी आपण असंही समजू की आपल्याकडे शेतीचं प्रमाण पण जे सुरुवातीला होतं त्या प्रमाणामध्ये वाढेल. कारण पूर्णपणे शेतीवर अवलंबून न राहता काही त्याला जोडधंदे व्यवसाय जर आपल्या इथं निर्माण झाले तर त्यावेळी आपल्याकडे शेतीची पण परिस्थिती ही बदलून जाईल, शेती पण जास्त प्रमाणात आपल्याकडे केली जाईल. आपल्या सिंधुदुर्गाचे असे तुमच्यासारखे काही अधिकारी वर्ग आहेत का की ज्यांनी BSc ॲग्रिकल्चरमध्ये खरोखर शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि पुढे गेलेले आहेत? असं हो, आपल्याकडे आहेत ना. आता आमच्याच डिपार्टमेंटला किंवा आमचं ग्राम महसूल डिपार्टमेंट आहे, ग्रामविकास डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये पण आपल्या इकडचे बरेच जे ग्रामविकास अधिकारी आहेत, ग्रामपंचायत अधिकारी, हे पण शेती बॅकग्राऊंड किंवा तो कृषी डिप्लोमा करून आलेले आहेत आणि त्यांचीही संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. आणि काही प्रमाणात आता आम्ही बघतो की अधिकारी लेवलला पण आपल्याकडे तर आमच्याच बॅचचे 2-3 अधिकारी आपल्याकडे कृषीमध्ये जॉईन झालेले आहेत. आपले या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत, ते स्वतः
एक कृषी पदवीधर आहेत अनिल पाटील सर. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतकरी वर्ग शेतीमध्ये आपले अधिकारी वर्ग पण आपल्या सामील झालेले आहेत. आता बघा आपली काही असे शेतकरी आहेत की ते पारंपरिक जुन्या पद्धतीने शेती करतात. म्हणजे त्यांना किती आपण जर नवीन पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण ते प्रयत्न करत नाहीत. की याला काय कारण असेल? थोडं एक मी म्हटल्याप्रमाणे एक मजूर म्हणजे जो लेबर प्रॉब्लेम म्हणतोय आपण, की आता घरामध्ये बघितलं तर आई वडील राहिले जे शेती करतायत, त्यांना जे साथीला पाहिजेत की मुलं असतील त्यांची, काही आता म्हणजे आपण जुनी लोक आहेत ती थोडे त्यांच्या विचाराने चालत असतात. त्यांनी जे केलेले आहेत कष्ट त्याप्रमाणे. पण ज्या गोष्टी नवीन तंत्रज्ञान हे आत्मसात करण्यासाठी नवीन पिढी पाहिजे, बरोबर. त्यांनी खरं तर पुढे आलं पाहिजे, जेणेकरून आम्हालाही एखादी योजना राबवत असतो, एखादं तंत्रज्ञान आपण सांगत असतो. आता जसं की आता हे आपल्या कृषी दूत म्हणून जे आपल्या शिडवण्या गावामध्ये आलेले आहेत, त्यांचं काम आहे की तसंच आहे की जेणेकरून नवीन तंत्रज्ञान हे लोकांच्या वळणी पाडलं पाहिजे, जेणेकरून ते आत्मसात करतील. त्यांना थोडा वेळ लागतो या गोष्टीला, पण नक्की थोड्या दिवसांनी. आता ही जी पद्धत आहे ती आता माझ्याकडे जे चिंचवली गाव आहे त्या पूर्ण गावामध्ये ह्या पद्धतीनेच लागवड होते. तिन्ही सीझन आपल्याकडे त्यांच्याकडे शेती होते. आता ह्या गावामध्ये थोडा पिण्याच्याही पाण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे 3 ऋतू किंवा 3 हंगाम आपल्याकडे शेती होणार नाही. पण जेणेकरून या ऋतूमध्ये जर खरीप हंगामामध्ये शेती होत असेल तर ती नवीन पद्धतीने झाली पाहिजे. थोड्या दिवसांनी हा बदल नक्कीच आपल्याला दिसून जाईल. आता हा बांधावरची शाळा अंतर्गत आपण हा उपक्रम जो शासनाने सुरू केलेला आहे, एक दिवसासाठी किंवा एक वर्षातून 1, 2, 3 वेळा तरी आपण अशी क्षेत्रभेटी घेतो. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे की खरोखरच हा चांगला उपक्रम आहे की खरोखर कसं? चांगला उपक्रम आहे असं म्हणता येईल की आपण ज्यावेळी शिक्षण घेत असतो त्यावेळी आपल्याला शिक्षणासोबत जे प्रॅक्टिकल वर्क आहे, आता त्यानंतर आपण म्हणतोय की सर्व गुणसंपन्न आपण असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शिक्षणासोबत खेळाची आवड असली पाहिजे, व्यायामाची आवड असली पाहिजे, काम त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे, आपले आई वडील कसे कष्ट करतात शेतीमध्ये, शेतकरी कसा लागतो हे प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. आणि त्याच्याप्रती पुढे भविष्यात ज्यावेळी आपल्याला गरज असेल की बाबा शेती ही महत्त्वाचीच असणार आहे, त्यावेळी या मुलांना माहीत असेल की बाबा शेती आपण कशी केलेली आहे किंवा आपल्याला उपक्रम आपण कसा राबवून घेतला होता हे त्यांना त्यावेळी आठवेल आणि त्या प्रमाणात ते आपलं कार्य चालू ठेवतील. तुमच्या विचारांप्रमाणे नक्कीच आपली पुढची पिढी नक्कीच या क्षेत्रामध्ये चांगलं असं प्रगतिशील पाऊल उचलतील असा म्हणजे आशावाद वाटतो मला. तुम्ही या दिवशी कृषी दिनाच्या निमित्ताने इथे उपस्थित झालात आणि बांधावरची शाळा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतलात आणि स्वतः या मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवलात. त्याबद्दल मी शिरवणे नंबर 1 शाळेच्या वतीने तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.